दादा हे घे ज्यूस पी. चल हा ज्यूस घे बरं. हा तुझ्या आवडीचा बनवलाय, पिऊन घे. दादा अरे तू प्रताप. नाही, हे चुकीचं होतं. असं होतं का म्हणे? त्यांना असं जाता येणार नाही. मी त्यांना असं जाऊ देणार नाही, अजिबात नाही. प्रताप हे पण समजतंय मला. तिने तुझा जीव वाचवला आणि आता तिचाच जीव धोक्यात आहे. पण अरे नको काळजी करू, होईल ती बरी. आणि रावसाहेबांनी सांगितलंय तिच्यावरती चांगले ते चांगले उपचार करा. तू नको काळजी करू. कसं वाटतं आता? आता बरीच बरी आहे तब्येत त्याची. अहो त्यांचे रिपोर्ट्स तर मी मिनिटाला चेक करतोच. मी तुमच्याबद्दल विचारतोय, कसं वाटतंय आता? प्लीज. हो अहो रमाच्या खोलीकडे का धावपळ करायला ते? पुरी बरी असं ना आपले काय नाही होणार, तिला बरी असेल ती, काय नाही होणार. ते आले ते नाही सारखे जरा. हो, ताई 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 आमची रमा कशी आहे? नाही म्हणजे लय गडबड चालली ना म्हणून विचारलं. हे बघा मी नंतर बोलते. नाही ऐका ऐका ना, पोरीला भेटायला मिळेल का? हे बघा आयसीयू मध्ये जायला कोणालाही परमिशन नाही, सो प्लीज कॉपरेट. हा अहो पण जरा द्या ना, पोरीला बघायला. पोरगी पिंट्या जाऊ दे ना आतमध्ये. सारखे धावपळ करतात ते सांगत पण नाही. आई ते लोक त्यांच्या गडबडीत आहेत, आपण कशाला मध्ये मध्ये करायचं? तू जाऊन बघून येतो का? तू थांब जरा, आपण बघू, बोलू जरा वेळाने त्यांच्याशी. भीती वाटायला लागली रे. सरला ऐक ना, आतमध्ये कोणाला पाठवत तू तू जरा शांत राहा बघू. आपण अगं जरा शांत राहा, काय झालं नसेल बघू. असेल पोरगी चांगली. ग्रेट, गुड इम्प्रूव्हमेंट. रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत. त्यांच्या आधीच्या मेडिकल कंडिशनला कम्पेअर केलं तर औषधांना खूप चांगला प्रतिसाद दिलाय आणि रिकव्हरी चांगली आहे यांची. म्हणजे आता काळजीचं काही कारण नाही ना? नॉट ॲट ऑल. इनफॅक्ट तुम्ही त्यांना ब्रेकफास्टही देऊ शकता. आणि हो प्लीज, नो स्पायसी, नो ऑइल. ठीक आहे. डॉक्टर इमर्जन्सी. रमाचे हार्टबीट्स अचानक ड्रॉप झालेत, श्वास सुद्धा घेऊ शकत नाहीये ती, आणि पल्स रेट सुद्धा अचानक ड्रॉप झालेत. डॉक्टर प्लीज हरी अप. व्हॉट? डॉक्टर नक्की काय झालं रमाला? हे पहा, मनाची तयारी ठेवा. त्यांच्याकडे आता फार कमी वेळ उरला. नाही. प्रताप ऐक. प्रताप डॉक्टर, आय थिंक शी इज नो मोर. मिस्टर प्रताप, आम्ही त्यांना वाचवायचा प्रयत्न केला, बट आय एम सॉरी. मग ऐकलं ते काय म्हणाले? त्यांना सांगायला शक्य नाहीये. त्यांना सांगा तुम्ही मला सोडून जाऊ शकत नाही, आणि तसं जर झालं ना तर तुम्ही परत याल, हो ना? मला माहिती आहे तुम्ही सगळं ऐकताय, पण मला उत्तर नाही देतात. माझ्यावर रागव लागलं तर मग मी तुम्हाला खूप त्रास दिला.
मी कान धरून तुमची माफी मागतो, पण माझ्यावर रागवू नका. तुम्ही म्हणाल तसं मी वागेन. पण प्लीज माझं एकदा ऐका. तुम्ही नाही ऐकणार आहात माझं. ठीक आहे, तुम्ही जाणार असाल ना तर मी राहून काय करू? मला सुद्धा नाही जगायचं. माझं जग तुमच्यापासून सुरू होऊन तुमच्यापाशी येऊनच थांबतं ना. मग ऐकताय ना तुम्ही? थांबा, तुम्हाला माझी शपथ आहे. परत या, नाहीतर मी इथेच जीव सोडेन. रमा, तुम्ही जेवढा हट्टी आहात ना तेवढा हट्टी मी सुद्धा आहे. तुम्हाला माझी शपथ आहे, परत या. डॉक्टर डॉक्टर हा तर चमत्कारच म्हणायला हवा. त्याच्या पुढे काही मागणार नाही तुझ्याकडे. एक शेवटचं माग, पुरीला नेऊ नको रे माझ्यापासून दूर. असं कसं माझ्या समोर घेऊन जाशील तिला? तुला जे काय दुःख द्यायचे असेल ना ती सगळी मला ती पुरीला नको. नको ना पुरीला. तुझं घेऊन गेलास ना तिला, हे तर डोकं फोडून जीव देत. अगं सरला, तूच असं धीर सोडलास तर कसं चालेल? नको काळजी करू, बरं वाटेल रमाला. नाहीतर आपण तिला शहरातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ ना. सरला, रडू नकोस ग. आपण देवाकडे प्रार्थना करूया आणि देव आपली प्रार्थना नक्कीच ऐकेल. ताई, रडू नका. देवाने तुमची प्रार्थना ऐकली. रमाचा धोका टळलाय, ती शुद्धीवर आली. अरे देव, हे सरला ऐकलंच का? आपल्याला देवच पावला म्हणायचा. खरं सांगायचं तर आमच्या कुठल्याही ट्रीटमेंटला रमा प्रतिसाद देत नव्हती. एका क्षणाला तर आम्ही पूर्ण प्रयत्न सोडून दिले होते. प्रताप दादा मनापासून तिच्याशी बोलले आणि ती शुद्धीवर आली. आम्ही बघू शकतो पुरीला आमचं, जाऊ का? प्लीज. विरोबा, विरोबाच्या नावानं चांगलं. मी जाते, ये बरं का? हा, ये बघ. मी देवळात जातो, देवासमोर नारळ ठेवतो. हा? आलो आलो, लगेच आलो. रमा, असं वागता का ग मामीशी? आता याच्यात पुढे वागली ना, खरंच रागवेन मी तुझी. थोडा जीव टांगलेला लागला तू माहितीये का आमचा. डोळ्यातलं पाणी 8 दिवस तुझी वाट बघत. संकट आलं होतं ते टळलं असं म्हणायचं. देवामुळे सगळं घडलं बघ. देव असतो आपल्या पाठीशी. होय ना पिंट्या? हा, मग करावंच लागलं त्याला. बरं रमे, तुला माहित नाही, कालपासून तुझ्या बाई देवानं लय शिव्या खाल्ल्यात आईच्या. मला तर वाटलं होतं काठी घेऊन मारायला जाते काय आता. देवा थोडा हक्का असतो भक्ताचा. चालता असं भक्ताचा आणि देवाच्या मध्ये. सगळं नीट झालंय. बा तुझी कृपा आहे बाबा. डोळे आहेत तुला. नाही, देवानं तर चांगलं केलंच आहे, पण आता मी काय करतो बघ. तुझ्या लग्नात असा 1 नंबरचा डीजे वाजवतो ना, अख्ख्या गावाला रात्रभर नाचवतो तुझ्या हळदीला बघ. पण मी काय म्हणतो, कुठलं गाणं लावायचं? हा, ते झिंगाट चालेल का? हा, माय हो, असेच हसत राहा ग आई. असेच हसत राहा. छोटे मला तुमच्यामुळे झालंय सगळं. तुमच्यामुळे माझ्या लेकीच्या चेहरा हास्य आलं बघा. तुमचं उपकार कसे पडायचं ना तेच कळणं झालंय मला. आयुष्यभर तुमची चाकरी करणं एवढंच हातात आहे आमच्या. त्याची काय गरज नाही सरला.
उपकार करणं आमच्या रक्तात आहे. परतफेडीच्या अपेक्षेने आम्ही उपकार करत नसतो. कोणाचंही ऋण आम्ही आमच्या अंगावर ठेवत नसतो. प्रतापरावांना सुद्धा हीच चांगली सवय आहे. त्यांनी रमाला मदत करून जे पुण्य कमवलंय ते परतफेडीची भाषा करून पुण्य कमी करू नका. प्रतापराव, असंच चांगलं काम करत राहा. तुम्ही रमासाठीच नाही तर आमच्या सगळ्यांसाठी जीव काढला. तेव्हा काळाला सुद्धा मदत करावी लागते ज्यांना तुम्ही मदत केलेली. रमाच्या बिलाची व्यवस्था केलेली आहे, तिच्यावर सुद्धा व्यवस्थित उपचार होत आहेत. अंबे माते की एका तुरंत म्हणते नेशन भाऊ आमचे पॉवर स्टेशन भाऊंचा तडका एकदम बडका चांगले चांगले झाले गुल भाऊ आमचे पॉवरफुल. बघा, देवीच्या मंदिरात माझा जय जयकार करणं चुकीचं आहे. ते बऱ्याच दिवसांना ना भाऊ तुम्ही म्हणून चूक झाली. आता बघा बाहेर जाऊन कसा नाच करतो ते. नाही, बाहेर सुद्धा असं सगळं करणं चुकीचं आहे. हे बघा, मला माहितीये तुमचं माझ्यावर प्रेम आहे, तुम्हाला माहितीये माझं तुमच्यावर प्रेम आहे. बस एवढं पुरेसं आहे. आता याच्यानंतर असं करू नका, विनंती आहे. अहो भाऊ हात जोडू नका. पहिले कसे तुम्ही हिरो सारखे होता, आता असं कसं झालं तुम्हाला? प्रेम. मनशांती केंद्रात मला जीवनाचा खरा अर्थ कळला. राग द्वेष सगळं खोटं आहे. जग प्रेमानेच जिंकता येतं. हे बघा, मी देवीच्या मंदिरात आहे, खोटं नाही बोलणं. याच देवीचं रूप असलेल्या रमानं चमत्कार केलाच ना. प्रतापरावांच्या शरीरातलं विष शोषून घेतलं ना, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता. हे सगळं कसं घडलं? प्रेम. प्रेम चमत्कार करू शकतं. मी देवीकडे प्रार्थना करतो की त्यांना लवकरात लवकर बरं कर. आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट पण सांगायची. त्यांनी केलेल्या या कामासाठी आपण सगळ्यात आधी त्यांचा सत्कार करू, ते सुद्धा प्रतापरावांच्या हातून. त्यांची धान्य तुला करू. बोला अंकुश भाऊंचा. गावातली लोक म्हणतायत त्याच्या शेतीला तुमचे पाय लागले की भरघोस पीक येतं. लोक वाट बघतायत तुमची. तुम्ही कधी येताय, शेतामध्ये राबताय. ही सगळी जी ताकद आहे, हे सगळं जनमत गोळा केलेत ना, हे आपल्या पक्षासाठी पण वापरा कधीतरी. एक मिनिट, तिला इकडे काढलं? ऍक्च्युली ह्यांना या रूम मध्ये शिफ्ट करायला सांगितलं होतं. अरे काय व्हीआयपी स्टेटस नावाची चीज आहे की नाही? ही रूम प्रतापरावांसाठी आहे. त्या रूम मध्ये कोणीही नाही पाहिजे. घेऊन जा तिला दुसऱ्या रूम मध्ये. ओके सर, सॉरी. अहो मी काय म्हणते, बोला काय? तिला इथे ठेवलं असतं तर चाललं असतं. तिने स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रतापला वाचवलंय. त्यामुळे तर मग आता काय मिरवणूक काढू? शोभायात्रा काढूया? हा, सगळीकडे गावगावा करूया. आपल्या मुलाला वाचवलंय, आपल्या मुलाला वाचवलंय. केली ना मदत, आपण सुद्धा मदत केली. हॉस्पिटलच्या बिलाचा आकडा बघितलास? 7 जन्म नाही त्यांच्याने भरता येणार त्यांना ते बिल. आपण भरतोय ते बिल. पुढे मागे वाचली तर एखादी महागडी वस्तू द्या आणि विषय संपून टाका. उगाच इमोशनल होऊ नका. लक्षात ठेवा हे. नमस्कार. रावसाहेब तुम्ही? अहो बसा 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 बसा, तुम्ही बसा. बसा. तुमचे आभार मानायला आलोय. अहो तुम्ही तुमचं काम अगदी योग्य पद्धतीने केलं, एकदम चोख. थँक्स रावसाहेब. तुम्ही त्या दिवशी असेच निवांत बसलेला होतात आणि मी येऊन तुम्हाला खूप बोललो. माफ करा, चिडलो होतो त्यावेळेला. इट्स ओके रावसाहेब, मी समजू शकतो. पण खरंच तुमचे आता ऋण आहेत आमच्यावरती. फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच शक्य झालं. कमाल केलीत तुम्ही. खरं सांगायचं तर रावसाहेब, हे तुमच्यामुळे शक्य झालं. मेडिसिन्स तुम्ही लवकर अरेंज केल्यात म्हणून हे सगळं पॉसिबल झालं. आणि आभारच मानायचे असतील तर ते रमाचे माना. कारण तिने प्रतापदादांच्या शरीरातील विषाची मात्रा कमी केली. आणि रमाबद्दल म्हणाल तर आम्ही तर होप्सच सोडून दिले होते. प्रतापदादांमुळे काय चमत्कार झाला माहित नाही, पण तुमच्यामुळे
सॉरी. तुमच्यामुळे झालं सगळं. जो काही मेडिकल क्षेत्रातला चमत्कार म्हणा किंवा एखादी रेअर केस म्हणा, पण हे सगळं तुमच्यामुळे झालं असंच बाहेर सांगायचं. इथे जो काही चमत्कार झाला हा फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच झाला असंच बाहेर सांगायचं. हो. कारण तुम्ही, तुमचा स्टाफ गावभर चर्चा करत बसेल, त्यामुळे ती वाचली कारण तिचं वाचणं हे तिच्या नशिबातच होतं. हे स्टेटमेंट बाहेर गेलं पाहिजे. येस शुअर. तुम्ही चिंता करू नका. लवकर मुहूर्त काढा. मोठ्या हॉस्पिटलचं उद्घाटन लवकरच करू. थँक्स. अगं अशी बसून काय राहिली? थोडं आडवी हो. चल. चला, गरम गरम डबा घेऊन आलोय आपल्या इकडच्या 1 नंबर खानावळीत. या गरम आहे हा. हा, आणि रमे, ही फळं ठेवतो इथं, तुझ्या आवडीची आहेत. इथं ये, तोपर्यंत आता जाडजूड व्हायचं, मगच बाहेर पडायचं. काय हा? हॅलो, हा बोल रे. नाही नाही, त्याला सांग ते मांडवाचं तुझ्याकडे होतं, त्याचे पैसे काय पक्षाकडनं मिळणार नाहीत. तू सांग तर त्याला मी सांगितलंय म्हणून. नाही ऐकला तर मी येतो त्याची तळी उचलायला. एक मिनिट या. हॉस्पिटल कळत नाही का तुला? आहे, तू जरा थांब. जे काय बोलायचं ना ते बाहेर जाऊन बोंबल. जरा थांब 2 मिनिट. बास. हा, नाही नाही, मांडव त्याचा आणि बांबू आपले. मग हा, खरं बोलतायत त्या. करतो तुला. शांततेचं महत्व अजून आपल्या कोणाला नीटचं समजलंच नाहीये. भावना, कडक भाऊ. हे बघा, तुम्ही माझ्यावर प्रेम करता समजू शकतो, पण आता कोणासमोर झुकायचं नाही, आणि माझ्यासमोर तर नाहीच नाही. आता या सगळ्यात काहीही अर्थ नाहीये हे समजलंय मला. ठीक आहे, हे फुलं फक्त आणि फक्त तुमच्यातलं धाडस आणि तुमच्यातली स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी आणले. रमा, तुम्ही जे केलंय त्यासाठी खूप मोठी मनशक्ती लागते. कोणामध्ये ती असतेच. कोणाला जिद्दीतून येते आणि कोणाला प्रेमातून. पण याची जाणीव झाली की हातून असं घडून जातं. युवा नेते, यांच्या या धाडसाचं कौतुक व्हायला हवं. जागोजागी फलक लावा. होय, त्यांच्या धाडसाच्या आणि या पराक्रमाच्या गोष्टी सांगा सगळ्यांना. यातून कितीतरी तरुणींना प्रेरणा मिळेल हे नक्कीच. भाऊ तुम्ही म्हणाल तसं. भाऊ काय सांगू का, थंड गरम. हे बघा युवा नेते, नको तिथे शक्ती खर्च करू नका. युवा नेते, प्रेम असणं महत्वाचं आहे. प्रेमानं जोडा आणि प्रेमानंच. समजतंय ना? होय होय, समजतंय. काकी येतो. काळजी घ्या. हे नक्की अंकुश भाऊच आहेत ना? का कोणी तोताही आहेत? मी बदलले की नुसतंच बदलल्यासारखं दाखवते? प्रताप, प्रताप, ए कुठे तंद्री लागली आहे? चल थोडस खाऊन घे. मला भूक नाही. अरे असं काय करतोयस? तुझ्या आवडीची खिचडी बनवली आहे. चल थोडस खाऊन घे. नाही, इच्छा नाही. प्रताप अरे ऐक ना माझं, गोळ्या घ्यायच्या आहेत तुला. सकाळपासून तू काहीच खाल्लं नाहीये. असं करून कसं चालेल मला सांग? मी तरी म्हणतो भूक नाहीये. थोडस खा. घे. अरे ऐक ना माझं, घे. होतं असं. माणूस प्रेमात पडला की भूक तहान काहीच लक्षात राहत नाही. तो स्वतःत इतका हरवून जातो, दिवस आहे की रात्र आहे ह्याचं सुद्धा भान राहत नाही. प्रेमाची ओढ त्याला ओढत नेते आणि त्यात असं होतं. एक मिनिट.
प्रताप कोणाच्या प्रेमात पडलाय? प्रताप दादा कोणाच्या प्रेमात पडले?